एक गोष्ट इथं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. लोकसभेचा निकाल लागला आणि आपले जेवढे खासदार निवडून आले त्या सगळ्या खासदारांनी सांगितलं की खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रीपद देण्यात यावं. परंतु माझ्या या नेत्याने छाती ठोकून सांगितलं सर्वसामान्य घरातला एक कुठलाही खासदार त्याला केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल आणि खासदार प्रतापराव जाधव साहेबांना केंद्रात मंत्रीपद दिलं. दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला सांगितलं साहेब तुम्ही युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी घ्या, आम्ही संपूर्ण युवक तुमच्या पाठीशी उभा राहू. साहेबांनी सांगितलं सर्वसामान्य घरातला शेतकरी पुत्राला युवासेनेची जबाबदारी जाईल आणि माझ्यासारखे आज शेकडो तरुण युवासेनेच्या राज्याच्या बॉडीमध्ये काम करत आहेत. साहेब आज तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आलात. धाराशिव जिल्हा हा देशाच्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या आकांक्षी जिल्ह्याच्या दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत आहे. परंतु या 2 वर्षामध्ये जेवढा या जिल्ह्याला निधी आला तेवढा आतापर्यंत कधीच आला नाही. आणि साहेब समोर जेवढी गर्दी आहे तेवढीच बाजूला आणि तेवढीच गर्दी पाठीमाग आहे. माझ्यासारखा प्रत्येक तरुण स्वतःची स्वप्न साहेब तुमच्यामध्ये बघतोय. एवढंच सांगतो आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि